नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेशी संबंधित अतिशय महत्त्वाचा अपडेट आज आपण इथे समजून घेणार आहोत। विशेष करून मार्च महिन्याच्या हप्त्याबद्दल अनेक लाभार्थ्यांच्या मध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे। काहींना पैसे वेळेवर मिळाले नाही तर काहींना वेगळ्याच दिवशी जमा झालेले दिसत आहेत। आता या योजनेत श्रावणबाळ योजना, वृद्धापकाळ पेन्शन योजना, दिव्यांग लाभार्थी आणि विधवा महिलांचा समावेश होतो। त्यामुळे ही माहिती प्रत्येकासाठी खूपच उपयोगाची आहे। आता एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट तुम्ही लक्षात घ्या, जर तुमच्या खात्यात अजूनही मार्च महिन्याचा हप्ता जमा झाला नसेल तर ही माहिती तुमच्यासाठी अत्यंत गरजेची, अत्यंत इम्पॉर्टंट आहे। अनेकांना वाटते की पैसे उशिरा येतील, पण कधी-कधी यामागे काही तांत्रिक कारणं असतात किंवा कागदपत्रांशी संबंधित कारणंसुद्धा असू शकतात। त्यामुळे शेवटपर्यंत ही माहिती नीट समजून घेणं तुमच्यासाठी महत्त्वाचं आहे। आता डीबीटी सिस्टीमच्या माध्यमातून एक नोटीस सरकारकडून देण्यात आलेली आहे, ज्यामध्ये 11 मार्च 2026च्या संध्याकाळपासून ते 13 मार्च रात्रीपर्यंत पोर्टलवर वितरण प्रक्रिया होणार असल्याचं स्पष्टपणे सांगण्यात आलं होतं। आता त्या काळात पोर्टल बंद राहणार असल्याचा सुद्धा उल्लेख करण्यात आलेला होता, पण नंतर हा संदेश अचानक सरकारकडून हटवण्यात आला आणि प्रत्यक्षात 14 मार्चपासून वितरण सुरू झालं। त्यामुळे अनेक लाभार्थ्यांमध्ये गोंधळ निर्माण झाला। आता परिस्थिती अशी आहे की अजूनही काही लोकांच्या खात्यात पैसे जमा झालेले नाहीत। विशेष करून काही दिव्यांग लाभार्थ्यांनी सांगितलं आहे की मागच्या महिन्यात त्यांना 2,500 रुपये मिळाले होते, पण या महिन्यात फक्त 1,500 रुपयेच त्यांच्या अकाउंटमध्ये सरकलेले आहेत। अशा प्रकारची तफावत दिसत असेल तर त्याकडे बिलकुल दुर्लक्ष करू नका। जर तुमच्या बाबतीतही असंच काही घडत असेल, म्हणजे मागच्या महिन्यात पूर्ण रक्कम मिळाली आणि यावेळी कमी पैसे आले, तर लगेच तुमच्या जवळच्या तहसील कार्यालयात जाऊन तुमचा अर्ज आणि स्टेटस पूर्णपणे तपासून घ्या, कारण अशा वेळी वेळेत कारवाई केली तर समस्या लवकर सुटू शकते। त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर पावलं उचला मित्रांनो। आता बघा, तुम्हाला जर वेळेवर पैसे का येत नाहीत किंवा रक्कम कमी का जमा होत आहे हे जर समजून घ्यायचं असेल तर त्यासाठी योग्य ठिकाणी चौकशी करणं खूप महत्त्वाचं, इम्पॉर्टंट असते। अनेकदा आपण फक्त वाट बघत बसतो, पण खरी कारणं काय आहेत हे समजून घेत नाही। आता तहसील कार्यालयात गेल्यावर तुम्हाला स्पष्टपणे कळेल की तुमचा हप्ता कमी का आला किंवा अजून तुमचा हप्ता का अडकलेला आहे। त्यामुळे तिथे जाऊन तुमची माहिती तपासून घेणं खूप महत्त्वाचं ठरतं। आता आणखी एक मुद्दा तुम्ही लक्षात घ्या, विशेष करून दिव्यांग लाभार्थ्यांसाठी। जर आधी तुमचे पैसे नियमित येत नव्हते आणि आता ते जर सुरळीत सुरू व्हावेत असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही आधार लिंकिंग आणि UDID कार्डचं लिंकिंग करणं अत्यावश्यक आहे, असं सरकारकडून स्पष्टपणे सांगण्यात आलं आहे। जर तुमची ही प्रक्रिया पूर्ण नसेल तर तुमचे पैसे अडकण्याची शक्यता खूप जास्त असते। त्यामुळे वेळ वाया न घालवता प्रक्रिया पूर्ण करून घ्या, जेणेकरून पुढे तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही। आता मार्च महिन्याच्या हप्त्याबद्दल बोलायचं झालं तर एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा, 14 तारखेपासून वितरण सुरू झालं असलं तरीसुद्धा सर्वांना एकाच दिवशी पैसे मिळत नाहीत। आता ही प्रक्रिया टप्प्याटप्प्याने चालते। साधारणपणे 2 ते 3 दिवस लागतात सर्वांच्या खात्यात पैसे पोहोचायला। त्यामुळे जर अजून पैसे आले नसतील तर लगेच तुम्ही टेन्शन घेऊ नका, घाबरून जाऊ नका। पण जर 2-3 दिवस उलटून गेले असतील, म्हणजे आजची 19 तारीख, जर 19 तारखेपर्यंत सुद्धा तुमच्या खात्यात पैसे जमा झाले नसतील तर मग नक्की तुम्ही योग्य अशी कृती करणं गरजेचं आहे। सध्या काही ठिकाणी डीबीटी पोर्टलची अडचण आहे, आधार लिंकिंगचे प्रश्न यामुळे सुटण्यास विलंब होत आहे। पण तरीसुद्धा अशा वेळी शांत बसण्यापेक्षा थेट तुम्ही तहसील कार्यालयात जा, तिथे जाऊन तुम्ही चौकशी करा। आता हा जो पर्याय आहे हा सगळ्यात योग्य पर्याय समजला जातो। आता शेवटी एक छोटीशी अपेक्षा, अजून 2 दिवस थोडा संयम ठेवा। बहुतेक लाभार्थ्यांच्या खात्यात लवकर पैसे जमा होतील अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे। आणि आज पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर सगळ्यांना त्यांच्या हक्काचे पैसे वेळेवर मिळावेत हीच माझी मनापासून इच्छा आहे। तर मित्रांनो, अतिशय महत्त्वाची अपडेट सरकारकडून आलेली आहे। काहींच्या खात्यात पैसे जमा झालेले आहेत तर काहींना अपूर्ण पैसे भेटलेले आहेत। त्यामुळे तुम्ही सरळ तहसील कार्यालयात जाऊन चौकशी करू शकता आणि हा जो पर्याय आहे तहसील कार्यालयात जाण्याचा, हा पर्याय सगळ्यात चांगला पर्याय म्हणून गृहीत धरला जातो। आता पहा, सरकारकडून योजनांचं काम अधिक सुरळीत व्हावं यासाठी अत्यंत महत्त्वाची पावलं उचलली गेली आहेत। आता डीबीटी प्रक्रियेमध्ये अडथळे येऊ नयेत, नवीन दिव्यांग लाभार्थ्यांची माहिती व्यवस्थित नोंद व्हावी, त्यांचे UDID कार्ड आधारशी जोडले जावेत, पटकन जोडले जावेत आणि वाढीव मानधनानुसार त्यांना योग्य रक्कम मिळावी। या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन
अतिरिक्त मनुष्यबळाची व्यवस्था सरकारकडनं करण्यात आली. पहा, दिव्यांग लाभार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट सरकारकडून आली. दिव्यांग लाभार्थ्यांची सरकार किती काळजी घेत आहे. आता याचा अर्थ असा, या कामांसाठी काही तात्पुरती पदं तयार करण्यात आली होती. आता इथेच एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. ही जी तात्पुरती पदं होती त्यांना सरकारकडून पुन्हा मुदतवाढ देण्यात आलेली आहे. याचा सरळ अर्थ असा की योजना अंमलबजावणीचं काम थांबणार नाही, तर ते पुढे सुरूच राहणार आहे. आता तुम्ही विचार करत असाल हे नेमकं कधी ठरलं, तर यासाठी शासनाने 16 मार्च 2026 रोजी अधिकृत GR म्हणजे नवीन शासकीय निर्णय जाहीर केला. आता हा जो निर्णय आहे हा विशेषतः संजय गांधी निराधार अनुदान योजना आणि इंदिरा गांधी योजनेशी संबंधित आहे. आता या GR मध्ये काय सांगण्यात आलंय हे आपण थोडक्यात समजून घेऊ. राज्यातील 35 जिल्ह्यांमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयाअंतर्गत जी तात्पुरती पद निर्माण केलेली होती त्यापैकी एकही पद दीर्घकाळ रिक्त राहू नये या अटीवर एकूण 1422 पदांना पुढे चालू ठेवण्यासंबंधी अत्यंत महत्त्वाची मंजुरी देण्यात आली आणि ही मुदत मार्च 2026 पासून ऑगस्ट 2026 पर्यंत वाढवण्यात आलेली आहे. याचा फायदा काय, तर योजना अधिक वेगाने आणि अचूकपणे राबवली जाईल. लाभार्थ्यांचे प्रश्न लवकर सुटतील, कागदपत्रांची पडताळणी जलद होईल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या हक्काचे पैसे वेळेवर तुमच्या अकाउंटमध्ये जमा होतील. आता या GR मध्ये पदांसंबंधी सगळा व्यवस्थितपणे तपशील दिलेला आहे. त्यामुळे ही केवळ घोषणा नाही तर प्रत्यक्ष अंमलबजावणीसाठी घेतलेलं अत्यंत ठोस पाऊल आहे. आता बघा, ही जी पदं वाढवण्यात आली आहेत ना, त्यामागचं मुख्य कारण अत्यंत सोपं आहे. निराधार लाभार्थ्यांच्या अनेक समस्या वेळेत सुटाव्यात, कागदपत्रांमधल्या चुका लवकरात लवकर दुरुस्त व्हाव्यात आणि लोकांना वारंवार ऑफिसच्या फेऱ्या माराव्या लागू नयेत. यासाठीच सरकारने तब्बल 1422 अतिरिक्त पदांना मंजुरी दिली. म्हणजे कामाचा वेग वाढवण्याचा हा थेट प्रयत्न झालेला सरकारकडून दिसतोय. आता तुम्ही जर तपशील पाहिला तर प्रत्येक जिल्ह्यानुसार वेगवेगळी पदं ठेवलेली आहेत. यामध्ये अव्वल कारकून आहे, उपलेखापाल आहेत, नायब तहसीलदार, तलाठी, शिपाई, क्लर्क अशी विविध स्तरांवरील माणसं नियुक्त केल्या गेलेली आहेत. आणि महत्त्वाचं म्हणजे ही सगळी पदं आता पुढे सुरू राहणार आहेत. म्हणजेच त्यांना मुदतवाढ देण्यात आली. यामुळे लाभार्थ्यांना येणाऱ्या अडचणी कमी होतील अशी अपेक्षा ठेवायला हरकत नाही. फक्त राज्याच्या योजनाच नाही तर केंद्र सरकारच्या इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजनेसाठी सुद्धा अशाच प्रकारची व्यवस्था करण्यात आली. 16 मार्च 2026 रोजीच्या शासन निर्णयानुसार म्हणजे GR नुसार या योजनेसाठी 584 तात्पुरत्या पदांना पुढे चालू ठेवण्यासंबंधी अतिशय महत्त्वाची परवानगी देण्यात आली. यामध्ये 294 अव्वल कारकून आहेत, 290 लिपिक किंवा टंकलेखक अशा पदांचा समावेश करण्यात आलेला आहे. म्हणजे दोन्ही योजनांमध्ये प्रशासकीय कामकाज मजबूत करण्यावर भर दिला जात आहे. याचा थेट फायदा काय होणार, तर लाभार्थ्यांची कामं जलद होतील, पडताळणी प्रक्रिया वेगाने पूर्ण होईल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पेन्शन वेळेवर मिळण्याची शक्यता वाढेल. त्यामुळे पुढच्या काळात सेवा अधिक सुरळीत होण्याची अपेक्षा ठेवायला बिलकुल हरकत नाही. आता पेन्शनबद्दल बोलायचं झालं तर पुढच्या महिन्याच्या हप्त्याबद्दल अजून ठोस माहिती पुढे आलेली नाही. पण सध्या चालू महिन्याचे पैसे काही लोकांना अजून मिळालेले नाहीत. मात्र पुढील 1 ते 2 दिवसात ते पैसे जमा होतील अशी शक्यता व्यक्त करण्यात आलेली आहे. तरीही जर काही अडचण वाटत असेल किंवा पैसे आले नसतील तर थेट तहसील कार्यालयात जाऊन तुम्ही विचारणा करणं हा सर्वात योग्य मार्ग सांगितला जातो. आता मित्रांनो, ही होती एक अत्यंत छोटी पण महत्त्वाची अपडेट. माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच अपडेटसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आता पुन्हा भेटूया एका नवीन अपडेटसह. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.